मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देवेंद्र फडणवीसांना पसंती, सूत्रांची माहिती। मात्र मोदी शहांच्या मनात नेमकं काय याची उत्कंठा। आरएसएसच्या मदतीमुळेच राज्यामध्ये महायुती 225च्या पार गेल्याची चर्चा। लाडकी बहीण आणि महायुतीतील समन्वयानं विजय सुकर झाल्याचं जाणकारांचं विश्लेषण। फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे राष्ट्रवादीचे संकेत। फडणवीसांच्या नावाला विरोध नाही, छगन भुजबळांचं विधान। अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड, तर मुख्य प्रतोद अनिल पाटील देवगिरीवरच्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत निर्णय। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती। भाजपला सर्वाधिक 21, शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। महायुतीच्या महानिकालानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत बैठक। पंकजा मुंडे पीएला फोन करून अपक्ष उमेदवाराला मत देण्यास सांगतात। राष्ट्रवादीचे नवनियुक्त आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवरती सडकून टीका। पहिल्यांदाच महाराष्ट्राची विधानसभा विरोधी पक्ष नेत्याच्या विनाच असण्याची शक्यता। विरोधकांपैकी एकाही पक्षाला 28 जागांचा आकडा गाठता न आल्यानं विरोधी पक्षनेतेपदाची शक्यता धुसर। विधानसभेला डावललेल्या नाराजांना विधान परिषदेवरती संधी मिळणार। महायुतीच्या 6 नेत्यांची वर्णी लागणार, कुणाला संधी याकडे लक्ष। चंद्रचूडांनी सरन्यायाधीशपदी असताना योग्य निकाल दिला असता तर चित्र वेगळं असतं। खासदार राऊत यांचा हल्लाबोल, ठरलेला निकाल जनतेवरती लादल्याची टीका। तीनशे महिला उमेदवारांपैकी 21 जणींच्या गळ्यात आमदारकीची माळ। 21 महिला आमदारांपैकी 20 सत्ताधारी। महायुतीचे तब्बल 14 उमेदवार 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी। धुळ्यातल्या शिरपूरचे भाजपचे आमदार काशीराम पावरा तब्बल 1,45,000 मताधिक्य घेऊन विजयी। आरक्षण लवकर द्या, नाहीतर पुन्हा छातडावरती बसू। मनोज जरांगे यांचा पुन्हा संघर्षाचा इशारा। सामूहिक उपोषणाची तारीख लवकरच जाहीर करणार। पर्थ कसोटीमध्ये कांगारू बॅकफुटवर। भारताच्या 534च्या लक्ष्याचा पाठलाग करताना 3 बाद 12 अशी दयनीय स्थिती। बुमरा आणि सिराजचा भेदक मारा। आजपासून 2 दिवस आयपीएलचा मेगा ऑक्शन। 577 क्रिकेटपटूंवरती बोली, 204 खेळाडूंचं भवितव्य ठरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।